आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। गौतम बुद्धांची प्रतिमा असलेली ट्रिमर बंद करण्याचे व्यावसायिकांना आवाहन। अन्यथा आरपीआय कडून आंदोलनाचा इशारा। संतोष जाधव। चायनामधून एक ट्रिमर प्रोडक्ट आलेले असून या ट्रिमर प्रोडक्टवर भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा आहे। या ट्रिमरचा कोठेही गैरवापर होऊ शकतो। भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये तसेच विविध जिल्ह्यात हे ट्रिमर व्यावसायिकांनी विकण्यास ठेवले आहे। ज्या व्यावसायिकांनी भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा असलेले ट्रिमर विकण्यास ठेवले आहे त्यांनी लवकरात लवकर त्या ट्रिमर विक्री थांबवून त्याची विल्हेवाट लावावी। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी समक्ष राहून ज्या दुकानात हे प्रोडक्ट आहेत त्या दुकान मालकाशी बोलून ते विक्री न करण्यास सांगावे। तर हे चायना प्रोडक्ट भारत देशामधून बंद व्हावे यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी पुढाकार घ्यावा। सांगली जिल्ह्यात आणि मिरजेतील कोणत्या दुकानात हे प्रोडक्ट विक्री होत असल्यास त्यांनी त्याची विल्हेवाट लावावी। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संदर्भात आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिला आहे। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सांगली जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी। मी सांगलीमधील 2-3 शॉपमध्ये गेलो होतो, मोबाईल जी विक्री करतात अशा शॉपमध्ये, ॲक्सेसरीजवाल्यांच्या। तिथे मला एक प्रोडक्ट आढळून आलं, टिमरमध्ये त्या टिमरवर भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे। हे टिमर कोण कुठेही याचा गैरवापर करतंय। असे टिमर चायनावाल्यांनी भारतीय बाजारपेठेत पाठवलेले आहेत। आपल्या भारतीय बाजारपेठेमधील जे व्यापारी असतील, सांगली महापालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, येथे हे जे टिमर आलेले आहेत हे टिमर लवकरात लवकर बंद करावे किंवा याची विल्हेवाट लावावी असे मी आवाहन करतो। पोलीस प्रशासन जे असतील किंवा महापालिका असेल यांनी या जे दुकानदार टिमर ठेवलेले आहेत त्या टिमरची जप्ती करून घ्यावी। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व भगवान गौतम बुद्ध यांचे आम्ही प्रेमी असतील यांनी त्या दुकानात जाऊन ते टिमर जप्त करून घेतील एवढी दक्षता बाळगावी। जय भीम, जय भारत। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।